पुढचे कोण प्रतिनिधी असतील त्यांनी सुद्धा यायचं आहे. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सचिव सन्माननीय श्री भगवान पाटील साहेब, आपण व्यासपीठावर यायचं आहे. वायडी डीजे, आपला सुद्धा एक प्रतिनिधी स्टेजवर आणा. आणि आमच्यात उपस्थित आहेत आपल्या वर्तक कॉलेजच्या प्रोफेसर सो लतिका पंकज पाटील, डॉक्टर लतिका पंकज पाटील आमच्यात उपस्थित. त्यांचं मनोगत आपल्याला ऐकायचं आहे, आपल्या मार्गदर्शन करण्यात. पुढचा माईक मी त्यांच्या अर्थी सुपूर्द करतोय. धन्यवाद. सर्वप्रथम आगरी कोळी सामाजिक संस्था आयोजित उमेळमान आगरी मास्टर्स क्रीडा व सामाजिक संस्था आयोजित कैलासवासी हरीश रामचंद्र घरत मास्टर्स चषक ह्यामध्ये आत्ता जी मॅच झाली त्यामध्ये विजेता आणि उपविजेता संघाचे सर्वप्रथम अभिनंदन. आणि आज येथे त्यांनी मला आणि माझे चिरंजीव स्वयंतक पाटील यांना बोलवून आमचा जो कार्य आम्ही जे करत आहोत किंवा जी अचीवमेंट आहे त्याची जी दखल घेतली आणि मला येथे सन्मानित केलं एवढ्या चांगल्या मंचावरती, त्याबद्दल मी सर्व मंडळाचे उमेळमान आगरी मास्टर्सचे मनापासून आभार मानते. मनोगतामध्ये इतकं सांगायचं आहे की एक छान संस्था म्हणजे संस्था खूप रोजच्या रोज निघत असतात, परंतु त्या चालवणं आणि तितक्या तटस्थपणे तितक्या कार्यरतपणे त्या चालवणं हे खूप कठीण असतं. मला आनंद होत आहे की परवाच आपण जागतिक महिला दिन साजरा केला आणि ह्या संपूर्ण मंचावरती मला वाटतं मी एकच महिला आहे आणि माझा इथे सत्कार झाला म्हणून मला फार मनापासून आनंद होतो आहे त्याचा की सर्व म्हणजे उमेळमानच्या सर्व महिलांचं प्रतिनिधित्व मी इथे करत आहे. मला आत्ताच एक 2-3 महिन्यापूर्वी मुंबई विद्यापीठ, आपलं जे मुंबई विद्यापीठ आहे त्याच्या इतिहास विभागातून विद्यावाचस्पती म्हणजे PhD ही पदवी प्राप्त झालेली आहे. डॉक्टरेट मिळालेला आहे मला. आणि आनंदाने आणि अभिमानाने सांगायची गोष्ट आहे की PhD होल्डर किंवा PhD प्राप्त डॉक्टर ही उमेळमानमधली मी पहिली महिला आहे. आणि त्यामुळे मला फार आनंद होत आहे आणि त्यासाठी मी ह्या मंचातर्फे धन्यवाद देते. सर्वप्रथम माझ्या कुटुंबियांचे, माझे यजमान पंकज पाटील येथे आहेत, त्यांनी खूप सपोर्ट केला. बंधू, PhD करणं म्हणजे कुठलाच अभ्यास करणं खरं तर सोपं नाही आहे, परंतु PhD ही शिक्षण क्षेत्रातली सर्वात मोठी डिग्री समजली जाते आणि ती मिळवण्यासाठी मला माझ्या कुटुंबियांनी, माझ्या सर्व नातेवाईकांनी, माझ्या शेजारी पाजारी असलेल्या लोकांनी आणि माझ्या गावकऱ्यांनी खूप सपोर्ट केला. आणि त्यानंतर डिग्री मिळाल्यानंतर आपण कसं एखाद्याला प्रोत्साहन द्यायचं असतं, तर ह्या अनुषंगाने जिथे जिथे म्हणजे मागे आगरी समाजाचा एक कार्यक्रम झाला, वसई प्रगतीचे सगळे मान्यवर येथे बसलेले आहेत आणि त्या सर्वांनी आठवणीने मला बोलून माझा सत्कार केला, माझा सन्मान केला. मी केलेल्या कार्याची त्यांनी दखल घेतलेली आहे. त्यामुळे मी सर्वांचे या मंचातर्फे आभार मानते. आणि एकच विनंती करेन की आपण सामाजिक संस्था असं जे नाव दिलं आणि त्या अनुषंगाने आपली गावातली स्वतःची ॲम्ब्युलन्स पण आहे, हे खरंच खूप मोठं कर्तृत्व आहे. पण त्या अनुषंगाने आपण जर, मला असं वाटतं की अँकर आपले बोलले की पहिल्या 1-2 वर्ष आपण शिक्षणाशी संबंधित कार्य केलेले आहेत, तर मी स्वतः शिक्षण क्षेत्रातले असल्यामुळे मी पुन्हा आगरी मास्टर्सला रिक्वेस्ट करेन की मॅचसोबत जर आपण आणखीन काही सामाजिक कार्य म्हणून जर शिक्षण क्षेत्रामध्ये काही करू शकलो, म्हणजे आता आपल्या गावातली मुलं खूप शिकत आहेत आणि पुढे जात आहेत, परंतु खरंच ज्यांना गरज आहे, होतकरू मुलं आहेत, त्यांच्या प्रगतीसाठी जर आपण काही करू शकलो तर आपण ते नक्कीच करावं. आणि माझं जर काही सहकार्य लागलं तर मी नक्कीच करेन. पुन्हा एकदा मला इथे बोलून मला सन्मानित केल्याबद्दल मी सर्वांचे, सर्व उमेळमान आगरी मास्टर्सचे सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. नक्कीच ताई, धन्यवाद. आणि आपला जो कार्यक्रम होणार आहे लता मंगेशकर नाट्यगृह आपलं जे भाईंदरचं आहे, ताई तुम्हाला नक्कीच आमच्या 23 गावाच्या वतीनं आम्ही सन्मानित करणार आहोत, हे लक्षात घ्या. 23 चांगलं कार्य, खरोखर बंधू मित्रा, हॅट्सअप तुला पण, खरोखर थँक्यू व्हेरी मच. लतिका ह्या चांगल्या गायिका सुद्धा आहेत, तुम्हाला त्याचा फार उपयोग होईल का कार्यक्रमासाठी. खूप खूप चांगलं मार्गदर्शन केलं
लतिकाताईंनी. नक्कीच तुमच्या या आम्ही मार्गदर्शनाचा फायदा घेऊच. त्यावर कल्पना भरत ॲडव्होकेट भरतपडे यांनी एक MP UPSC या परीक्षा असतात त्यांना मार्गदर्शन कसं करावं किंवा शिबिर भरवावं या संदर्भात सुद्धा आम्ही त्यांनी विनंती केली की हे शिबिर भरवा तुम्ही. तर नक्कीच त्याबाबत सुद्धा आम्ही विचार करणार आहोत मास्टरच्या वतीने. तर सर्वांनी याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. सामाजिक कार्य करायचं आहे तर कुठलं तरी चांगलं कार्य आपल्या गावासाठी करावं असा उद्देशच आहे या उमेदवार नागरी मास्टर्स क्रीडा व सामाजिक संस्थेचा. तर आमच्या या उमेदवार नागरी मास्टर्स क्रीडा व सामाजिक संस्थेचा आढावा आमचे अध्यक्ष सन्मानित दिनेश पाटील यांना विनंती करतोय की आपला आढावा आपण सादर करावा. हॅलो हॅलो सन्माननीय व्यासपीठ, तुमच्यासाठी सांगतो की मी आगरी भाषेनेच बोलणार आहे. माझ्या आगरी भाषेचा मला अभिमान आहे. मला आगरी भाषा आवडते ना, तीच भाषा मी बोलणार. कारण बघा, आम्ही उमेदवार नागरी मास्टर्स पहिला संस्थाही नंतर झाली, पहिला उमेदवार नागरी मास्टर्स होती. माफ करा, मी हातातून माईक घेते. आगरी भाषेवरती सांगितल्यानंतर मला एक पुन्हा बोलावं असं वाटतं की कुठेतरी सर्व भाषा ज्या आहेत, म्हणजे भाषा आपल्या भारतामध्ये 1652च्या वरती भाषा बोलल्या जातात आणि महाराष्ट्रामध्येच कितीतरी भाषा आहेत, मराठीच्याच कितीतरी भाषा आहेत. परंतु खरंच बरोबर बोलले भाऊ की आगरी भाषा ही कुठेतरी हळूहळू लोप पावत चाललेली आहे. आणि त्या अनुषंगाने मी पहिली PhD होल्डर डॉक्टर म्हणून मी एक छोटंसं कार्य हातात घेणार आहे की आपली आगरी भाषेतली जी गाणी आहेत जुनी, त्याचा संग्रह मी करणार आहे आणि त्याच्यावर पुस्तक लिहिण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. ते मी इथे डिक्लेअर करते. म्हणजे आपल्या लग्नापासूनची जी गाणी आहेत आणि त्याचा अर्थ, ती गाणी का गायली जातात आणि मग आपली भाषा बोलीभाषेवरचा थोडासा अभ्यास करून त्यावर पुस्तक लिहिण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. धन्यवाद. धन्यवाद लतिकाताई, खरोखरच धन्यवाद. बोलायलाच पाहिजे ना. तर मी सांगतो की मला आगरी भाषेबद्दल बोलायला बरंच वाटते. कारण आपण बघा, सगळेजण येतं त्यांची भाषा बोलतात. आपण कोणत्या भाषेच्या विरुद्ध नाही, कोणत्या प्रांताच्या विरुद्ध नाही, पण आपण आपली भाषाकडे तरी मागे सोडायला लागलो. हे आपण सगळ्यांजण विचार करायला. पहिला मला बोललं काही काही येड्यासारखं बडबडते, बडबडू दे नाही येड्यासारखं. एकाने ऐकलं बस झाली, एकाचं 2, 2चं 5, 5चं 10, 10चं 15, 20, 500, 1000, 5000, 10000, 15000 होतील, होत चालले. कारण बघा तुम्ही, मी भरत राऊतला मागच्या वेळी सांगितलं की ट्रेनमध्ये जाताना बघा तुम्ही, ट्रेनमध्ये 2 मराठी माणूस असलं तरी बयाचीच भाषा बोलतात. बोरवली ट्रेन पकडेल ती भरत राऊत आहेत मला वाटतं इथं. आणि त्याला सांगितलं मी की ट्रेनमध्ये घुसलो का आपण एकच समजा गर्दी असेल, पक्की 6:15 7:30ची ट्रेन होती. गेलो मी त्याला एकच शब्द बोललो, ट्रेनमध्ये घुस तुझी आईला, आवडच बोललो, मी काही नाही बोललो. लगेच बाजूशी जागा एकदम याला सांगलं चल रामा राजासारखं जावं. ही ताकद आहे आपली भाषेत. आपण बोलत नाही, मागे पडत चाललो. तुम्ही सभागृहात जाता, रजनीश भाऊला पण माहीत असतील, सभागृहात जाताना आपली भाषा बोला तुम्ही, का नाही बोलत? बोलायला पाहिजे. अरे आपल्या भाषेची ताकद आहे ना, ती महाराष्ट्रानं अख्खे समाजानं आपण हलवू शकतो. महाराष्ट्राने एकच असा समाज आहे ना आगरी कोळी, तो कवा रस्त्यावर उतरला नाही, त्यांनी कवा आत्महत्या केल्या नाही. त्याला जाऊ देतो. सन्माननीय संपूर्ण व्यासपीठ, मी तुम्हाला सांगतो की आगरी मास्टर्स हे पहिल्यांदा होतं. आम्ही आगरी मास्टर्स स्पर्धा भरितो. तुम्हाला सांगतो आगरी मास्टर्स स्पर्धेत बक्षीस पारितोषिक नसते. फक्त त्यामध्ये कसं सकाळचे नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं चहा. पहिले दिवसा व्हेज द्या, नॉनव्हेज द्या, चालते. आमची माणसं खातं, त्याने सवय पडलेली आहे. दुसरे दिवसा फक्त नॉनव्हेज करणं आपला अधिकार आहे आगरी लोकांचा. कारण आपल्याला आगरी लोकांची हलत बिलत काय असते ते आपल्याला माहीत आहे ना, तेच करतो आम्ही आगरी मास्टर जवळ चालू केलं. त्याच्याशी आम्ही भरत पाटील, किरण पाटील, विश्वनाथ पाटील, सचिन घरत साहेब यांनी आम्ही ठरविलं का बाबा आपण ही संस्था करायची का. तर आम्ही संस्था केली. कारण आम्ही नवीन कार्य करायची आवड निर्माण झाली. बघा 40 नंतर काय करतो आपण, संसार सांभाळितो. आपला संसार जवळजवळ सुरळीत चालू असतं, पोरं शिकलेली असतं ना आपली ना, आपण पुढे जायचा प्रयत्न करतो. नाही तर पहिला काय चालायचं, मॅच भरविली, पैसा उरला का चाललो पिकनिकला. पण आता काहीतरी करायला पाहिजे, समाजासाठी योगदान द्यायला पाहिजे. ज्या समाजाच्या नावाखाली आपण खेळतो तर काहीतरी करायला. आम्ही पहिली वर्ष काय केलं, विजय शेठ पाटीलने आम्हाला चांगलं डोनेशन दिलं. नरेश पाटील होते आमच्या जोडीला मला वाटतं, आणि लंकेश्वर किनीसुद्धा होते. आम्ही दुर्गम भागन आम्ही गेलो. त्यांचे शाळेला दत्तक म्हणून आम्ही घेतलं, सगळं वया पुस्तकं सगळं वाटिली. त्याच्यानंतर कोल्हापूरला गेलो. कोल्हापूरला जो प्रलय आलता त्यांना, सांगली कोल्हापूरला, त्यांना आम्ही जवळजवळ 350-400 लोकांना जवळजवळ 41 वस्तू वाटप केल्या. घरगुती वस्तू ज्या काय लागतं त्या वाटप केल्या. आम्ही लॉकडाऊनमध्ये अन्न वाटप केलं. आणि नंतर आम्ही सुटलो लतिकाई, तुझ्यासाठी सांगतो मी. कारण आम्ही मग आता शैक्षणिककडून आम्ही थोडं वैद्यकीकडे गेलो. आम्ही ही ॲम्ब्युलन्स बाजूला उभी आहे बघा, ही ॲम्ब्युलन्स आता 23 गाव आपले उमेदवार नागरी मास्टर्सकडे ती ॲम्ब्युलन्स आहे. त्या ॲम्ब्युलन्स आहे
त्याच्यानंतर आम्ही व्हीलचेअर आणि बेड, बघा आपले गावन जर आपण विचार केला तर बरीचशी लोक अशी आहेत का ती त्यांना डॉक्टर सांगतील का बाबा तुम्हाला बेड रेस्ट पाहिजे, तुम्ही बेडवरून जावाचं निकडं, व्हीलचेअर पाहिजे. ते व्हीलचेअर आहे तर त्यांना सुद्धा रोप वाटप पण केले आपण आणि मग वॉकर वगैरे आणली. ते हे आता बँकेने आम्हाला जी काही मदत केली त्याच्याशी आमचं कार्य चालू, अजून आमचं नवीन नवीन कार्यक्रम चालू होणार आहे ना. तुम्हाला ग्वाही देतो की तुम्ही जो काही पैसा दिला आहे आम्हाला संस्थेमार्फत ना, आम्ही तुम्हाला शब्द तसं लेटर पण दिले तुम्हाला, त्या शब्द आम्ही नक्कीच खरा करणार आहोत. कारण आम्ही पुढे पुढे जाणार आहोत. तुमच्या लोकांची आणि आमच्या आगरी बांधवांची साथ आहे आम्हाला. मी कडं पण गेले तर आगरीनच बोलते ना, आगरीनच बोला भावंदो. भविष्याने येणारा दिवस आपलं खराबान. बघा पांजुगावला पण मी सांगितले, भविष्य तुम्हालाही त्या गावांशी आखलेलं जाईल. एकी ठेवा गावन, जात पक्ष भिक्ष बाजूला ठेवा, तो नंतर आहे. पहिला गाव वाचवा, गाव वाचिलं तर जिल्हा वाचेल, जिल्हा वाचिलं तर महाराष्ट्र वाचेल. पण पहिला गाव एकत्र करा, आपापली उनीधानी भांड्यांना ती बाजूला ठेवा, तर पुढे जाणार आहोत आपण. लाजू नका आपली भाषा बोलायला. अरे आपल्या भाषेची ताकद आहे ना, ती कोणचीच ताकद नाही, काहीही करू शकता. जर तुम्हाला खोटं वाटत असेल सगळे मान्यवरांना, पुढे बसलेले प्रेक्षकांना, उद्या ट्रेनमध्ये जा, विरा ट्रेनला चढा किंवा चर्चगेटवरून या, गर्दी असेल तर एकच शब्द बोला, एवढंच बोला, तुझ्या आईचा. पुढे बोलायचं नाही, काय पुढे काहीच बोलायचं नाही. पुढचे त्याची नजर आपल्या नजराला भेटली पाहिजे. काय उत्तर आहे ते मला नंतर सांगा. नसल झालं तर माझे येऊन कॉन्फिडन्स मारा. एवढी ताकद देऊ शकतो, एवढा शब्द देऊ शकतो मी तुम्हाला. सगळे मान्यवरांची रजा घेते, कारण आता ही भाषण बोलायची टाईम नाही. कारण यांना पण गरज, त्यांचे गावन, त्यांच्या भगिनी, त्यांच्या बायका अर्ध्या घेऊन थांबले असतील. जल्लोष करणारच आहे. पांजूची लोक तर बोटींशी जातील, त्यांना मजाच आहे बोटींशी जावाची. ते जातील गाड्या घेऊन, त्यांच्याकडे ट्रॅफिक बिकिक लागली तर टाईम होईल. चला धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आगरी. धन्यवाद दिनेश पाटील साहेब. तसे एक चिमुरडे अजून राहिलेले, शताक्षी दीपेश पाटील, हिचा सुद्धा सत्कार करण्याचा राहून गेला, ते आता आलेले आहे. स्केटिंग इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये 2 तास स्केटिंग, हॅलो, ओपन स्पीड स्केटिंगमध्ये चॅम्पियनशिपमध्ये 2 गोल्ड, डान्स लार्गेस्ट हिप टॉप डान्समध्ये भाग घेऊन गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलेले आहे. अशी चिमुरडे शताक्षी दीपेश पाटील, हिचा सन्मान सत्कार करण्यासाठी मी मनोहरकिनी साहेबांना विनंती करतोय की आपण याचा सन्मान सत्कार करावा. मनोहरकिनी आणि रामचंद्र दादा या शरद भाऊ या. शताक्षी दीपेश पाटील हिपटॉप डान्समध्ये भाग घेऊन गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केलेले आहे. असे वेगवेगळे आता आपल्याला तसेच कुठलंही कार्य समारंभ असला की देणगीदारांची खूपच म्हणजे त्यांच्याशिवाय कार्यच घडू शकत नाही. काही मान्यवरांचा सत्कार राहून गेला होता, त्या सत्काराला मी बोलवतो स्टेजवर. महेश गोविंद घरत असतील तर यायचं आहे. श्री महेश गोविंद घरत, प्रवीण गजानन घरत यायचं आहे स्टेजवरती. मनोज आत्माराम पाटील कुठे असतील तर यायचं आहे. वैष्णवी सिस्टीम सर्व्हिस विनय पाटील नवीन घरत यायचं आहे. वैष्णवी सिस्टीम सर्व्हिसेस या लवकर या नवीन घरात. तसंच 2 वसई सिटी केबलने आम्हाला या लाईव्हच्या माध्यमातून थोडी नेटची मदत केली, ते म्हणजे नरेश कृष्णा पाटील यांनी आम्हाला मदत केली, त्यांच्यासुद्धा आम्ही आभार मानतोय. परत सत्कार करतो करू. तसेच कुमार सदानंद पाटील यांनी राउटर दिलं होतं तर यायचं. कुमार सदानंद पाटील कुठे असतील तर यायचं आहे. हां, ड्रोनसाठी राउटर दिलं होतं. या वैष्णवी सिस्टीम सर्व्हिसेस नवीन घरात येत आहेत. मी आगरी विकास मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय भरत भोईर साहेबांना विनंती करते की आपण त्याचा सन्मान सत्कार करावा. आणि 2 दिवस डीजेच्या जोरावर आम्हाला जे करमणूक झाली, मनोरंजन झालं ते म्हणजे आयडी डीजे. कैलास पाटील, प्रदीप पाटील, जितेंद्र पाटील, सुधीर पाटील आणि त्यांचे प्रोप्रायटर निखिल पाटील यांना विनंती करतोय की आपण यायचं आहे आणि सन्मान सत्कार करतोय. मी सो लतिका पंकज पाटील यांना विनंती करतोय की डीजे वायडी डीजे ग्रुप निखिल पाटील यांचा सन्मान सत्कार करावा. आमच्यात उपस्थित आहेत
वसई प्रगती कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे कार्यकारी अधिकारी सन्माननीय हितेश रामचंद्र पाटील यांना विनंती करतोय की आपण आपला मार्गदर्शन करावं. नमस्कार. आगरी कोळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई रजिस्टर्ड आणि आगरी मास्टर्स क्रीडा व सामाजिक संस्था उमेळमान यांच्या संयुक्त विद्यमाने हा जो आज कार्यक्रम आयोजित केलेला आहे, खरोखरच जसं अध्यक्ष दिनेश पाटील यांनी जी माहिती दिली की 4 जिल्ह्यामधले 23 संघ म्हणजे 23 गाव तुम्ही एकत्र आणलेले आहेत आणि अतिशय सुंदर अशी ही टुर्नामेंट भरवता. हॅट्स ऑफ तुम्हाला सर्वांना. विशेष म्हणजे 40+ म्हणजे जिथे आमचे बसून बसून पोटं पुढे येतात, आम्हाला खरंच खेळण्याचा आनंद मिळत नाही, कारण कधी कधी वेळ आम्हाला नियोजनच करता येत नाही. म्हणजे करायला पाहिजे ॲक्च्युली, ते आमच्याकडून होत नाही. जे तुम्ही सातत्याने करतात, तुमचा फिटनेस सगळ्यांचा बघितला आज इथे. अतिशय सुंदर असा दोन्ही संघांचे आम्ही सामने बघितले, म्हणजे सेमीफायनल पण बघितली, फायनल पण बघितली. खरंच उत्तम कार्य तुमच्याकडून चाललेलं आहे. आत्ताच यांनी घोषणा केली की जी आगरी महोत्सव आपण आयोजित करणार आहात भविष्यातल्या काळात, म्हणजे आत्तापर्यंत आपण शैक्षणिक कामात, सामाजिक कामात, आता आरोग्यविषयक कामात देखील अग्रेसर आहात. आमची संस्था ही आमची संस्था नसून आपल्या सगळ्यांची संस्था आहे. आपण सगळे सभासद आहेत, आम्ही त्याचे नोकर आहोत. ती पुढे चालवण्याचं आम्ही कामकाज करतो. आमच्याकडून जी काही मदत लागणार आहे, मान्य अध्यक्ष आणि मान्य संचालक मंडळाच्या वतीने मी जाहीर करतो की वेळोवेळी या समाज संस्थेला जी काही मदत लागेल ती आपली संस्था नक्की करेल. तुमच्या पाठीशी सदैव राहील, तुमच्या बरोबर राहील, किंबहुना तुमच्या पुढे राहील. ठीक आहे. तर तुम्ही हा जो उपक्रम केलेला आहे, खरोखरच आम्ही संस्थेच्या वतीनं तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. अंधार पडलेला आहे, जास्त बोलण्यात काही अर्थ नाही. मी सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो, विजेत्या संघाला सुद्धा, आणि जे अंतिम उपविजेते आहेत त्यांना देखील मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. आपण इथे बोलवलं आणि आम्हाला देखील सन्मानित केलं. आम्ही वसई प्रगतीच्या वतीने मी पुन्हा एकदा तुमचा सर्वांचा आभार मानतो. धन्यवाद हितेश. असं समाजा पाठीमागे ही प्रगती पाठीशी राहिली तर आपली प्रगतीच होत जाणार आहे. नक्कीच तुम्हाला खूप खूप आभार मानतोय. आमच्या उपस्थित ग्रामसेवक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय नरेश कृष्ण पाटील यांना विनंती करते की आपण नेहमी असतात कार्यात, म्हणून काय आपण नेहमी कार्यतत्पर असतात, आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ, आगरी कोळी समाज सामाजिक संस्था उमेळमान आगरी मास्टर क्रीडा व सामाजिक संस्था या दोघांनी मिळून जे स्पर्धा भरवली आहे, कैलासवासी हरीश रामचंद्र घरत मास्टर चषक, त्याबद्दल मी त्या सर्वांचे आभार मानतोय. आणि ज्याच्या नावानं ही स्पर्धा भरवलेली आहे त्याच्याबद्दल सांगायचं म्हणजे तो क्रिकेटपटू होताच, परंतु तो चांगला व्यक्ती पण होता. मुंबईला लालबागवरून सामान आणायचं असेल तर तो नक्कीच घेऊन यायचा. त्याला फक्त लिस्ट द्यायची का बा लालबागवरून हे मला सामान पाहिजे, कारण तो जवळपासच नोकरी करत होता. मुंबई म्युन्सिपलमध्ये तो कामाला होता. त्याच्या जाण्यानं आपल्या आगरी मास्टरला तसं आमच्या गावाला पण एक दुःख झालेलं आहे. असा होतकरू खेळाडू आणि एक चांगलं व्यक्तिमत्व असलेला माणूस आपल्यातून निघून गेला. ईश्वर त्याच्या आत्म्यास शांती लाभो. आगरी मास्टर्सने मला इथे बोलावलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि आजच्या स्पर्धेत ज्या ज्या संघांनी भाग घेतला त्या संघांचं मी अभिनंदन करतो. आणि आजच्या स्पर्धेत विजेता आणि उपविजेता ठरलेल्या संघांचं सुद्धा आम्ही अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद नरेश भाऊ. आमच्या उपस्थित आहेत आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सचिव सन्माननीय श्री भगवान पाटील साहेब आमच्यात उपस्थित आहेत. 2 शब्द बोलावं. आमच्यात उपस्थित आहेत आगरी समाज विकास मंडळ पश्चिम विभागाचे अध्यक्ष सन्माननीय भरत भोईर साहेब, समाजाचे नेतृत्व करतात आगरी समाजाचं.
एक कणखर असं व्यक्तिमत्व आहे, आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतोय. नमस्कार. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर व समोर बसलेले माझे मित्र, आज आपण आगरी मास्टर उमेळमान यांनी आयोजित केली होती क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती 40+. खरंच म्हणजे 40+ ची जी स्पर्धा आयोजित केली होती, कुठलीही स्पर्धा आयोजित करणं जेवढं सोपं असतं त्याचं नियोजन करणं फार महत्त्वाचं असतं आणि ते फार कठीण असतं. खरोखर सुंदर असं उमेयमान गावकऱ्यांनी त्याचं नियोजन केलं आहे. खरंच ते बघून फार छान वाटलं. कारण एवढं मोठं स्टेडियममध्ये आज मला वाटतं एक 6-7 तंबू घातलेले आहेत, चांगलं स्टेज बांधलेलं आहे आणि सकाळपासून मला वाटतं पाहुण्यांची व्यवस्था आहे, चहा पाणी, दुपारचं जेवण, संध्याकाळचं चहा पाणी. खरं सुंदर असं आयोजन त्या लोकांनी केलेलं आहे. त्यांना खरं धन्यवाद देतो मी. आणि मी थोडीशी माहिती घेतली की टोटल 23 गावांमधनं आपल्या आगरी कोळी समाजाची 23 गावांमधनं 23 संघ खेळतात आणि मला वाटतं प्रत्येक वर्षी प्रत्येक विभागात म्हणजे 3 ते 4 महिन्यापर्यंत प्रत्येक विभागात शनिवार रविवार असे मॅचेस होतात. म्हणजे खरं सुंदर अशी कल्पना आहे, सुंदर अशी त्या लोकांनी हे केलेलं आहे. आणि खरंच त्यांना ह्या 40व्या वर्षानंतर खेळताना बघून खरंच आनंद वाटतो की 40 वर्षानंतरही आपली फिटनेस सगळ्यांनी ठेवलेला आहे. आणि हे जे क्रिकेट खेळतात हे खरं खेळाचा आनंद घेतात. कारण आता वसई तालुक्यामध्ये नोव्हेंबरपासून भरपूर स्पर्धा मेपर्यंत चालतात, पण आताच्या स्पर्धा ह्या स्पर्धात्मक स्पर्धा राहिल्या नाहीत, त्या आता व्यावसायिक स्पर्धा झालेल्या आहेत. मला वाटतं बहुतेकांना ती माहिती असेल की आताची तरुण पिढी ही फक्त व्यवसाय म्हणजे पैशासाठी क्रिकेट खेळतात. परंतु खरोखर मी आज बघितलं की 40+ हे जीवनाचा आनंद घेतला असताना कोणी खरोखर प्रत्येकाने आनंद घेतला. आम्ही गेल्या 3 वर्षापासून आगरी समाज विकास मंडळ गेल्या आमच्या पूर्वीपासून म्हणजे मॅचेस 7 विभाग आहेत आमचे आणि 7 विभागातनं मॅचेस गेल्या पूर्वीपासून चालू होत्या. मधल्या काही काळामध्ये काही अडचणी आल्या आणि त्या स्पर्धा बंद पडल्या, पण मागच्या 3 वर्षापासून आम्ही त्या स्पर्धा चालू केल्या. प्रत्येक 7 विभागातून एक स्पर्धा, अशा 7 विभागाच्या स्पर्धा चालू केल्या आहेत. आणि यावर्षी थोडीशी कुजबूज झाली की आपल्या विभागातनं 7 विभागातनं 40+चे मॅचेस झालेल्या पाहिजेत. आज मी प्रत्यक्ष तिथे आलो. खरोखर मी जर आजचा हा प्रसंग मिस केला असता तर खरोखर मनाला माझ्या कुठेतरी राहून गेलं असतं की चांगली स्पर्धा आज मी मिस केली. म्हणून आज बरं वाटलं मी ते आलो. आणि येणाऱ्या काळात म्हणजे पुढच्या वर्षापासून मी आपल्याला सांगतो की 7 विभागातनं 7 स्पर्धा म्हणजे 7 विभागातनं 7 संघ ह्या 40+च्या मॅचेस आपण जशा आपण सगळ्यांचे त्या 40+चे मॅचेस आपण भरवले जातील ही तुम्हाला मी ग्वाही देतो. आणि माझं 2 शब्द बोलून मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद भरत भोईर साहेब. आपल्या वसई प्रगती कॉपरेटिव्हचे अध्यक्ष सन्माननीय अशोकजी पाटील आप्पा यांना मी विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय व्यासपीठ आणि तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. मला निमंत्रण सचिन आणि दिनेश भरत हे सगळे येऊन निमंत्रण दिलं. मला वाटलेलं का नुसती क्रिकेट स्पर्धा असेल, परंतु मी इथे जी एंट्री केली तेव्हा दिनेश भाऊ, भगवान भाऊ जे आपल्या आगरी समाजाच्या भाषेत आणि एकदम खेळीमेळीच्या वातावरणात जे बोलत होते ना, त्याने माणसाला जशी उर्मी येते ना, स्फूर्ती येते तशी अंगात गेली. आणि मी अर्ध्या तासात निघून जाणार होतो, पण त्यांनी जी उर्मी दिली त्याने मी इथे खिळून बसलो आणि इथून हल्लो पण नाही. आणि त्यांनी परत सांगितलं का शेवटच्या टप्प्यापर्यंत मी थांबलो. मित्रांनो, मला पहिलं वाटलं साधा क्रिकेट सामना असेल म्हणजे तरुण पोरांचा असेल, पण नंतर मला कळलं का 40 नंतरच्या म्हणजे 40 नंतर बघा आपल्या डोळ्याची नजर 40 लागली सांगतो आपण, नजर कमी होते. तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही तुमचा फिटनेस म्हणजे मी बघितले शेवटच्या ओव्हरमध्ये या नारंगीचे छक्के व चौके म्हणजे मॅच गेलेले आणले, त्यांना मी खरोखर फार मोठं पण हे कौतुक करतो त्यांचं. आणि उपविजेता पण संघाचं कौतुक करतो. क्रिकेट सामना हा आपण सांगतो का फॉरेनवरनं आला, तर हा फॉरेनवरनं नाही आला. गीतेमध्ये श्रीकृष्ण स्वतः चेंडू फळी खेळलेला
वर्णन आहे. म्हणजे हा आपला क्रिकेट सामना आपला आहे आणि त्यांनी आपल्याकडून नेलेला आहे. माझ्या सगळ्यांना शुभेच्छा आणि आयोजकांनी मला इथे बोलावलं आणि माझा हा मान सन्मान केला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो. हितेशने सांगितलं आहे का आपल्याकडे प्रगती संस्थेत आगरी समाजा कुठच्याही संस्थेमध्ये विशिष्ट समाजासाठी निधी काढला जात नाही, परंतु आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण ते खात्याकडून मान्यता घेऊन आगरी समाजासाठी निधी केलेला आहे. फक्त शैक्षणिक आणि ह्याच्यासाठी त्याचा विनियोग करायचा आहे. आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत आणि सदैव राहू. आपण हा निधी तुमचाच आहे असंच समजायचं आणि त्याप्रमाणे बघायचं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय आगरी. खूप खूप धन्यवाद अप्पा. असं चांगलं मार्गदर्शन तुम्ही केलेलं आहात. नक्कीच एक जो उत्साह अंगात संचारतो 40 नंतर आणि तुम्हाला जो वाटलं होतं की आम्ही खेळावं, नक्कीच पुढे आम्ही बँकेच्या जे संस्था आहेत त्यांचे संचालक म्हणजे स्पर्धा भराव्या असं नियोजन विचार चालला आमच्या विचाराधीन आहे. आजच्या 2 दिवसात जाम सामना टाईट जाईल. अजून निकाल येईने आमच्याकडे कोणाला काय बक्षीस द्यायचं अजून पण लिस्ट येत नाही, त्याच्यामुळे उशीर झाला आहे म्हणून भाषणं लांबवली होती. आमच्यात उपस्थित आहेत मनोज आत्माराम पाटीलची मुलगी दिग्विजया मनोज पाटील यांनी उत्कृष्ट पळण्यासाठी बॅट म्हणून घोषित केलं होतं. त्यांचा आम्ही सन्मान सत्कार करतोय. दिग्विजया मनोज पाटील. मी भगवान पाटील यांना विनंती करतोय की या चिमुकलीचा आपण सन्मान सत्कार करावा. दादा मी जास्त बोलत नाही, बोलायला थांबत नाही. सगळ्यांना माहीत आहे. रजनीश पाटील व्यासपीठावर या आणि माझी खुर्ची स्थानापन्न करा. दादा माहितीसाठी सांगतो, हे मंडळ आहे जे आमच्यासोबत आलं ना त्यावेळेला वाटलं होतं की काहीतरी वेगळं घडेल, पण आमच्यासोबत आले आणि आम्हाला घेऊन जे त्यांनी कार्य केलेलं आहे त्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या वाजवा उमेलमान मास्टर संघासाठी. खरोखर आमच्या सामावून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. ताई, आम्ही फक्त क्रिकेट खेळत नाही, समाजोपयोगी कामही करतो. कोल्हापूरला हे गेले, यांच्यासोबत आम्ही 2 ट्रक भरून सामान घेऊन गेलो आणि त्यावेळेला 2 लाखापेक्षाही जास्त वर्गणी गोळा करून आम्ही त्या ठिकाणी 2 गावामध्ये कोल्हापूर आणि सांगली सातारा या ठिकाणी कपडे आणि सगळं वाटप करून आलो. फक्त कोणी नगरसेवक सांगेल म्हणून नाही आहे, तर आम्ही गावागावात जाऊन ते कपडे वाटप करून आलो. आणि दिनेश भाऊच्या सोबत तर आम्ही मला हॅट्सऑफ आहे उमेलमान संघाला की आदिवासी विभागात जाऊन हे लोक सगळे जे वाटप करतात ना ते हॅट्सऑफ आहे त्याला खरोखर. आणि नारंगी संघसुद्धा मी तर पाहिलेलं आहे. मी त्यांच्यासोबत मला बोलवलं की मला आवडतं, कारण आमच्या समाजाचं आणि माझ्या मंडळाचं नाव घेतात, माझ्या आगरी कवडी सामाजिक संस्थेचं नाव घेतात ना, एवढं बरं वाटतं. नारंगी संघ, उमेलमान संघ आणि आमचं मंडळ तुम्ही बघा, एकदा आमच्या सोबत या. खरोखर हे जे कार्य करतं ना त्यासाठी तुमचं मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. ताई, पुन्हा आपण भेटणार आहोत नक्कीच. धन्यवाद सचिव साहेब. 2 दिवस पंचासाठी आम्हाला पंच लाभले होते. श्री परशुराम पाटील टिवरी गावचे यांना आम्ही सन्मान सत्कार करतोय आणि यथाशक्ती मानधन देऊन त्याचा सन्मान सत्कार करतोय. या परशुराम पाटील साहेब. श्री मनोहर साहेबांना विनंती करतोय की आपण पंच परशुराम पाटील यांचा सन्मान सत्कार करावा आणि यथाशक्ती मानधन द्यावं त्यांना. याचा पुढील सूत्रसंचालन आमच्या आगरी समाज सामाजिक अधिकृत समालोचक श्री भरतकुमार राऊत, आपल्या उमेदमान गावचे जावई आहेत, ते पांजो गावात राहतात, त्यांच्या हाती सुपूर्द करतोय. थँक्यू. मुख्य पारितोषिक वितरण समारंभ सुरू करण्या अगोदर आमचा एक मनुष्य होता असा उमेदमानचा की तो झोपी गेलेला जागा झाला. म्हणजे मॅच संपली आणि जवळपास 3 तासानंतर त्यांनी बक्षीस आणून दिलं आमच्याकडे. भरत पाटीलने जो कॅच घेतला होता आणि त्या कॅचसाठी 500 रुपयाचा पारितोषिक मकरनकडून आलेला आहे. ते 500 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी भरत पाटीलांना दिलं जातं. प्रमोद भाऊ, 500 रुपयाचं बक्षीस द्यायचं आहे.
दिनेश पाटील यांच्या शुभ हस्ते हे 500 रुपयाचं पारितोषिक. भरत पाटीलनं अंगाची माती केली मात्र कॅच काय उडला नाही त्या ठिकाणी. नाही, कपडे धुण्यासाठी मी म्हटलं ना की आता 10 रुपयात सर्फ एक्सेल मिळते, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही तितकंच. अभिनंदन भरत पाटील. चला लगेचच वळतोय मुख्य पारितोषिक वितरण समारंभाच्या दिशेने. सगळ्यात आधी आपण देऊया उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार मॅन ऑफ द मॅच राहिलाय. मॅन ऑफ द मॅच फायनलचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर प्रवीण गावड यांनी यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रवीण गावड मागे आहे का? सन्माननीय शरदजी घरत साहेब यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते ग्रँड फिनालेचं आपण अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण बहाल करावा. जबरदस्त इनिंग खेळली गेली. प्रवीण गावड वेल डन, अभिनंदन. अभिनंदन प्रवीण. त्यानंतर वळतोय उत्कृष्ट गोलंदाज या पुरस्काराच्या दिशेनं. आणि उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार बहाल करण्यासाठी व्यासपीठावर आमंत्रित अतिथी आदरणीय सन्माननीय हितेशजी पाटील CEO वसई प्रगती मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार आपण बहाल करावा. उत्कृष्ट गोलंदाज अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. 4 षटकं ज्यांनी हाताळली, 32 धावा देत 4 विकेट ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये काढल्या, तो ठरला या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज. टीम आहे जॅक नारेंगी आणि गोलंदाज आहे मिस्टर परशुराम पाटील. आदरणीय सन्माननीय हितेशजी पाटील CEO वसई प्रगती मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार या ठिकाणी बहाल केला जातोय. मिस्टर परशुराम पाटील, एकदा जोरदार टाळ्या परशुसाठी. मला पण 2 बॉल डॉट केले तू, म्हणून दिला त्याला मी. मला 2 बॉल डॉट केले म्हणून दिला, जाऊ दे. त्यानंतर वळूया आपण उत्कृष्ट फलंदाज या पुरस्काराच्या दिशेनं. उत्कृष्ट फलंदाज एक आकर्षक असं पारितोषिक त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. आणि एक बॅट आहे JR स्पोर्ट्स ज्यूड रॉड्रिक्स अँड थॉमस या स्पोर्ट्स शॉपमधील ही बॅट आपण पाहतात. कैलासवासी हेमंत आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थ मनोज आत्माराम पाटील यांनी ही बॅट दिली आहे. JR स्पोर्ट्स थॉमस डायस, तुम्हाला नक्कीच नाव माहीत असेल. JR थॉमस या शॉपमधून ही बॅट आली आहे. आणि उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार बहाल करण्यासाठी संचालक वसई प्रगती सन्माननीय हेमचंद्रजी किणी साहेब यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार आपण बहाल करावा. उत्कृष्ट फलंदाज 4 इनिंग 29 चेंडूचा ज्यांनी सामना केला, 217च्या स्ट्राईक रेटनं जवळपास 63 धावा या स्पर्धेमध्ये बनवल्या, तो ठरला या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज. आणि टीम आहे कोण? तुम्हाला नको नसेल तर नाही देत, मग पांजुला देतो. विचार करा. रणजित भाऊ, थंडी लागते. संघ आहे यस बरोबर नारंगी संघ. अँड नक्कीच अग्रिकुळी समाज सामाजिक संस्थेचा विक्रमादित्य मिस्टर प्रवीण गावड. हेमचंद्रजी किणी संचालक वसई प्रगती यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार या ठिकाणी बहाल केला जातोय. त्यानंतर वळतोय मित्रांनो मालिकावीर या पुरस्काराच्या दिशेनं. कारण हे मालिकावीर आपण अगोदर का देतोय, कारण एकदा JP बक्षीस दिली की प्रत्येकजण सेल्फी करण्याच्या नादात असतात. ती पाहुणी साईडला राहतात, बक्षीस साईडला राहतात, फक्त सेल्फी, आपले फोटो फक्त व्हायरल व्हायला हवेत.
त्यासाठी हे देखील पारितोषिक आपण लवकर देतोय. उत्कृष्ट माफ करा मालिकावीर सर्व गुण संपन्न अशी कामगिरी करणारा खेळाडू आणि हा पुरस्कार बहाल करण्यासाठी व्यासपीठावर आमंत्रित अतिथी आदरणीय सन्माननीय मकरंदजी घरत उपाध्यक्ष वसई प्रगती यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार बहाल करावा. मालिकावीर 4 इनिंग 29 चेंडू 51 धावा आणि जवळपास 4 षटकांनी हाताळली 44 धावा खर्च करत 5 विकेट 175च्या स्ट्राईक रेटने 51 धावा त्या खेळाडूनं बनवल्या. सर्व गुण संपन्न ही कामगिरी ज्यांनी केली. 51 धावा 5 विकेट. यावेळेस संघ बदलतोय. संघ आहे पाणजू आणि खेळाडू आहे मिस्टर कॅप्टन कूल तेजकुमार राऊत. उपाध्यक्ष वसई प्रगती आदरणीय सन्माननीय मकरंदजी घरत साहेब यांच्या शुभ हस्ते मालिकावीर हा पुरस्कार या ठिकाणी बहाल केला जातोय. हॅलो तेजकुमार थांब, तिकडेच थांब. उत्कृष्ट मालिकावीरसाठी 1000चं बक्षीस लावलं होतं, दिले होते ते म्हणजे आमच्या ग्रामसभा मंडळाचे अध्यक्ष नरेश कृष्णा पाटील यांच्यातर्फे 1000 रुपये मालिकावीरसाठी. नरेश पाटील आपणच द्यायचं आहे. बघा किती मोठं मन आहे ते. मग ते माझ्या मी संघाला 1000 रुपये देऊन टाकतोय, मला नको आहेत. जोरदार माझा 5 संघ आज संध्याकाळी सोय झाली आहे. हॅलो कोळी समाज सामाजिक संस्थेचे अधिकृत समालोचक जे सगळ्यांचा सन्मान सत्कार करतात. अख्खा दिवस आपल्या वाणीनं पांजूगावचा हा आवाज 23 गावापर्यंत पोचवतोय. असं जबरदस्त. तुम्ही लॅपटॉपमध्ये सुद्धा बिघाड होऊ शकतो, पण यांच्या मेमरीमध्ये कवच बिघाड होऊ शकत नाही, कारण यांना माहीत आहे कोणत्या मैदानावर कोणी किती धावा केले आणि काय केले, कोण कव खेळलाय असा सांगणारा आमच्या गावचा जावई. जावई याला आपल्या गावान पक्का मान असते. जावई तर सगळं असते. लग्न तर बापा बघायलाच नको, त्या छाती पुरी करून कवरात तन तन तन. मकरन आपण नाटक केलं तर मांडवाचे मंगारी चालले काय न, तोच जावई आज गावन. तर त्याचा सत्कार आपण करायचा आता. चला या भरतराव सर. मी सचिन घरत यांना विनंती करतो. सचिन घरत साहेब गेले. सचिन सोडत गेले तर मी मकरंद घरत यांनाच विनंती करतो की तुम्ही सत्कार करायचा. तुम्हाला माहित आहे सगळे आपण खेळाडू सगळ्यांना माहित आहे भरत राऊत काय आहे. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचा एक जबरदस्त हिरा, ज्याच्या वाणीनं 23 गाव मंत्रमुग्ध होतं न, तोच हिरा या त्याचा सत्कार या उमेलमान आगरी मास्टर क्रीडा व सामाजिक संस्थेच्या व्यासपीठावर होतो. खरोखरच आम्हाला खूप अभिमान आहे भरतराव तुमचा. आणि खरोखरच मला देखील तुमचा अभिमान आहे, कारण एक चांगलं कार्य तुम्ही तुमच्या स्पर्धेच्या माध्यमातून आज जर उमेळमान आगरी मास्टर्स संघ जर आला नसता तर आज उमेळमान गावामध्ये इतक्या वस्तू दिसल्या असत्या तुम्हाला? नसत्या दिसल्या. ॲम्ब्युलन्स दिसली असती? नसती दिसली. मात्र एक चांगलं कार्य. आणि मी ज्यावेळेस स्पर्धा सुरू झाली त्यावेळेस देखील म्हटलं की जे डोनेटर देत आहेत त्यांना देखील माहिती असायला हवं की आपण जे डोनेशन दिले म्हणजे 1000 देऊ द्या की लाख देऊ द्या, ते आपलं जे डोनेशन आहे ते एका सत्कर्मी लागतं, हे नक्कीच त्यांना माहिती असायला. त्याबद्दल थँक्यू उमेळमान मास्टर, धन्यवाद. चला यानंतर ज्याचे जवळपास 50,000 सबस्क्रायबर आहेत, आमचं सर्वात आवडतं चॅनल DBN लाईव्ह यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय. DBN लाईव्ह धनंजय मांगेला यांनी यायचं आहे. हरिचंद्र मुकुंद घरत गुरुजींना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते DBN लाईव्ह ज्यानं आपली ही स्पर्धा संपूर्ण देशात 164 देशामध्ये लाईव्ह दाखवली. जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट. मित्रांनो जवळजवळ प्रगतिशील चॅनल आहे. 50,000 सबस्क्रायबर आहेत या यूट्यूब चॅनलचे. आणि नक्कीच एकमेव चॅनल जे बॅक अँड व्हील दाखवते, स्कोर ट्रेन दाखवतं, लक्षात ठेवा. असं एकमेव चॅनल. एक कॅमेरामध्ये असं वाटतं की जवळपास 4 ते 5 कॅमेरे लावलेत की काय, असा भास देणार हे चॅनल. थँक्यू DBN लाईव्ह, धन्यवाद. त्यानंतर बोलतो लगेचच या स्पर्धेचा अंतिम उपविजेता संघ पाणजू मास्टर्स. आणि हा पुरस्कार देण्यासाठी आगरी समाज विकास मंडळाचे उपाध्यक्ष माफ करा अध्यक्ष आदरणीय सन्माननीय
भरतजी भोईर यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार बहाल करावा. सगळ्यांनी व्यवस्थित बसून घ्या. आपले जे मान्यवर आहेत यांचे देखील फोटो सगळ्यांनी उभं राहा तरी चालेल. ही ट्रॉफी खाली ठेवा. सगळ्यांनी व्यवस्थित बसून घ्या. तुमचे फोटो देखील व्यवस्थित येतील आणि आपल्या मान्यवरांचे देखील फोटो व्यवस्थित येतील. पांडू संघ बसून घ्या व्यवस्थित. पांडू मास्टर्स व्यवस्थित बसून घ्यायचं आहे. वर 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 बसा. वर टेबलावर बसा चालेल. बसून घ्या. फक्त बसून घ्या. खाली वर बसा. चला जोरदार टाळ्या वाजवा. स्पर्धेतील अंतिम उपविजेता पांडू स्पोर्ट्स मास्टर. तू पण जा भरत राव साहेब. धन्यवाद. धन्यवाद सर्व मान्यवरांचं. धन्यवाद पुन्हा एकदा. चला सगळे मान्यवर याचं मानतं की टीमचा आभार मानितो. खरंच सांगतो तुम्हाला. आता बघा उमेलमान आगरी मास्टर क्रीडा व सामाजिक संस्था कैलासवासी हरेश रामचंद्र घरत चषक असं आमचं होतं. आत्ताच मगाशी 10 मिनिटापूर्वी एक घोषणा झाली. नरेश कृष्णा पाटील न सचिन या दोघांजून असं सांगितलं की हरेश घरत हा आमच्यात नाही आहे. हरेश घरत यांच्या नावाने टुर्नामेंट करणार आहे. त्याच्यामधून जो काही निधी मिळेल तो आपला खेळाडू गेलाय म्हणजे आपला बांधव गेलाय त्याच्या घराचं रक्षण करणं त्यांना मदत करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि त्या निधीतून जो काय मॅचमधून जो काही निधी येईल तो निधी आपण हरेश घरत यांच्या घरी देणार आहोत. तर त्यासाठी नरेश पाटील आणि सचिन घरत यांनी पुढाकार घेतलाय. आणि अजून एक नाव आले राकेश डिसोजा रियल डेव्हलपर्स यांनी 10,000 रुपये त्या स्पर्धेसाठी आत्ताच घोषित केले आहेत. आणि दिनेश पाटील मागच्या वर्षी सुद्धा हरेश मूर्ती चषक भरवला होता आणि 1,23,000 रुपये जमा झाले होते. ते त्या सर्व ज्यांनी स्पर्धा आयोजन केले होते ते सर्व जाऊन त्यांच्या घरी जाऊन ती रक्कम दिलेली आहे. रोख रक्कम 1,23,000 त्यावेळी मागच्या वेळी. खरोखरच म्हणजे कौतुकास्पद गोष्ट आहे की कुठे आम्ही कुठलाही चांगला खेळाडू असेल त्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. नक्की त्याच्या पाठीशी उभं राहू. नक्कीच. बक्षीस वितरण करण्याअगोदर मी जे आपले मान्यवर आहेत त्यांना आणखीन एक माहिती देतोय की आज आपण उमेदमान आगरी मास्टर्स क्रीडा मंडळाचं नक्कीच या ठिकाणी कौतुक केलं. कारण अप्रतिम नियोजन आयोजन आणि जे सामाजिक कार्य केलं जातं ते नक्कीच कौतुकास्पद आहे. मात्र आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेची देखील मी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवते. आगरी समाज जे 23 गावांना एकत्र घेऊन आतापर्यंत पुढे चाललेला आहे. या समाजाच्या माध्यमातून आपला जो वार्षिक फंड असतो तो प्रत्येक टीमचा आपण 10,000 रुपये फंड घेतोय. वार्षिक फंड प्रत्येक टीमकडून. तर जवळपास आपले 23 संघ आहेत. त्या 23 संघाचा जो फंड जो जमा होतो त्याच्यातून एक वार्षिक स्पर्धा आपली होते. आणि तिथून मात्र जो काही फंड आपला राहतो तो फंड आपण या सर्व जे क्रिकेटपटू आहेत यांच्यावर खर्च करतो. असे आत्तापर्यंत बरेचसे क्रिकेटपटू आहेत ज्यांच्या आजारपणासाठी जवळपास 9 लाखाहून अधिक खर्च हा आगरी कोळी सामाजिक संस्थेने केला आहे. लक्षात ठेवा. आणि मी हे म्हणेल की ही स्पर्धा नाही. मी सुरुवातीला तुम्ही आले तेव्हा देखील मी तुम्हाला म्हटलं की ही क्रिकेटची स्पर्धा नाही, ही बांधिलकी आहे. ही एकजूट आहे. साधन फक्त क्रिकेट आहे मात्र ही बांधिलकी आहे. लक्षात ठेवा. आणि आज एक जरी हाक मारली. आज आपण हरेश घरत याच्या विषय म्हणायचं 1.5 लाखाहून अधिक मदत मला वाटतं दिनेश पाटील हरेश घरतला 23 गावांना दिली. त्यामुळे मी म्हटलं होतं की हरेश घरतनं फक्त क्रिकेटमध्ये नाव नाही कमावलं तर हरेश घरतनं कमावली ती माणुसकी. फक्त हरेश घरत नाही तर दुसरे कुठल्याही खेळाडू जर कुठल्याही खेळाडूवर असा प्रसंग आला तर ही 23 गावं धावून येतील 100%. मी ग्वाही देतोय. धन्यवाद. जास्त वेळ घेत नाही. नारंगी म्हणतो की आम्हाला 1 तास जाईल रनिंगला. चला या स्पर्धेचा चॅम्पियन नारंगी मास्टर्स. म्युझिक येऊ द्या. जय रजनीश भाऊना घ्या हो आणि शांताराम भाऊना पहिला घ्या. ट्रॉफी जवळ रजनीश भाऊ आणि शांताराम भाऊना बसवा. ट्रॉफीच्या दोन्ही बाजूला रजनीश भाऊ
शांताराम भाऊनच बसवा, मी तर म्हणेल ट्रॉफीच्या दोन्ही बाजूला शांताराम भाऊ आणि रजनीश भाऊनच बसवा. लेजेंड आहेत शांताराम. खरं त्यांचा खेळ तुम्ही पाहिला असेल. आज आपल्यापासून लांब लांब आहेत ते, मात्र आज उमेदवारांच्या गावामध्ये आलेत. तर चला जोरदार टाळ्या या स्पर्धेचा चॅम्पियन नारंगी मास्टर्स. थँक्यू. सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. तुम्ही जो आपला वेळ, अमूल्य वेळ आमच्या या पारितोषिक वितरण समारंभासाठी दिला आहात त्याबद्दल मी उमेदवार आगरी मास्टरच्या वतीनं मनापासून सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. जाण्यापूर्वी पुन्हा एकदा मी सर्वांचे आभार व्यक्त करतोय. जर कुणाचा सन्मान या ठिकाणी राहिला असेल त्यांचे देखील या ठिकाणी आम्ही क्षमस्व आहोत. तर या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या व्यक्तींनी वस्तू स्वरूपात, मानवी स्वरूपात आणि आर्थिक स्वरूपात जी काही मदत केलेली आहे त्या तमाम व्यक्तींचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. 2 दिवस मी समालोचन केलं. माझ्या वाणीतून एखादा चुकीचा शब्द पडला असेल आणि त्यातून तुमचं मन दुखावलं असेल तर त्याबद्दल देखील मी क्षमा मागतोय.